आपण आपले सहकारी विनाथ पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेलो आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेले शिवाजीराजे धुमाळ, सीताराम बांगरे, गिरजाजी जाधव, वैभवराव, सुनील सी बी बांगरे, रामू बांगरे आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपनगराध्यक्ष नवले आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो, आपल्या अनेक दिवस माझा सहकारी म्हणून काम केलेले पांडे अचानक गेलेत, याचं सगळ्यांना दुःख झालेलं आहे. विनाथ पांडे आणि माझा परिचय 72च्या दुष्काळात कॉलेजच्या मुलांना रायटिंग मुकदम लावण्याचे काम त्यांनी घेऊन आले आणि या मुलांना दुष्काळात काही नाही म्हणून रायटिंग मुकदम जे मोवडल्यावर काम करा आणि असं परिचय झाला. त्यानिमित्तानं त्यांनी तालुका पाहिला माझ्याबरोबर आणि सगळे प्रश्न समजून घेतले. असे अतिशय हुशार, तडफदार आणि कुशग्र बुद्धीचा कार्यकर्ता होतो. मी आमदार झालो. आमदार झाल्यानंतर आपल्याला आमदारकीची जबाबदारी सोपवायला आणि त्यावेळेला वसंतदादांनी अनंतराव थोपटेंच्या अध्यक्षतेखाली राज्याची पुनर्वसन कमिटी केली की राज्यातलं पुनर्वसन धोरण कसं असावं आणि धरणात गेलेल्या लोकांचं पुनर्वसन कसं असावं. म्हणजे थोपटे समितीत मला काम करण्याची संधी मिळाली. त्या थोपटे समितीचे पुनर्वसनाचा अहवाल पांडे वाचायचा आणि हे काम आपल्याला शिकून घेतलं आणि म्हणून राज्याचं पुनर्वसनाचं धोरण हे थोपटे समितीने केलं. हे चुकीच्या उणिवा दूर करून केले तरी अजून खऱ्या अर्थानं पुनर्वसनाचं पूर्ण काम झालं नाही. त्याचं आमदार झालो. त्याच्यानंतर मला वसंतदादांचे आवडता मी आमदार होतो. ते सरकारला शेतकऱ्याला दुधाचे भाव ठरवण्यासाठी निलंगेकर कमिटी केली. वसंतदादांनी निलंगेकर कमिटीत मला टाकलं आणि त्यावेळेला शेतकऱ्याला स्वस्तात शेतकऱ्याचं दूध अजून मुंबईच्या लोकांना स्वस्तात जावं म्हणून मृणाल गरे हे यांची चळवळ होती. त्या निलंगेकर समितीत शास्त्रोक्त दुधाचा अभ्यास करता आला. ते जवळ पांडे साहेबांनी अभ्यासलं आणि अशा होतकरून समजदार कार्यकर्ता पांडे साहेबांच्या मुळं आणि अकोला तालुक्याचा जीवनमरणाचा प्रश्न होते. रस्ते नव्हते, वीज नव्हती, पाणी नव्हतं, बंधारे नव्हते, शाळा नव्हते, हायस्कूल नव्हते. हे
की केवढं भीषण त्यावेळेला परिस्थिती होती. या परिस्थितीत स्वतः मार्गदर्शन करून, पाठपुरावा करून हे काम घेण्याचं त्यांनी केलं. आणि म्हणून उल्लेख सगळ्यांनी केला पाण्याच्या प्रश्नावर. पाण्याच्या प्रश्नावर अकोला तालुक्यातलं भंडारदरा धरण होतं. भंडारदरा धरणाचं पाणी वाहून जात होतं. ह्या पाण्यावर हक्क सांगण्याची चळवळ तालुक्यांनी उभी केली. मी त्याचाच भाग घेतला आणि अकोला तालुक्याचं हक्काचं पाणी आपल्याला मिळवून दिलं. ह्या पाणी मिळवल्यानंतर शेतकऱ्याच्या साहेबांनी कोण करणार? तर शेतकऱ्याच्या साहेबांनी करणं विजेचे सर्टिफिकेट, नो ऑब्जेक्शन इरिगेशन खात्याचं, हे द्राविडी प्रणाली होते. तर पांड्यासाहेब माझ्याकडे आल्यानंतर तालुक्यातल्या 5-50 योजनांची कामं आणायचे आणि साहेब हे योजनांना परवानगी द्या. आणि परवानगी मिळाली आणि ही प्रवऱ्याचं पाणी उचलण्याचं हक्कदार आपल्याला केलं. हे काम केलं. नंतर पाणी अटवायचा कार्यक्रम असेल, मग रामभाऊनं सांगितलं मुळा भागातल्या छोटे छोटे बंधारे शिबिर बांधायचे काम केलं. साईट प्रत्यक्षात साईटवर जाऊन मोजणं करून पूर्ण मंजुरी देणं आणि धरणं करणं. धरणाला विरोध असणारे पुनर्वसन ज्यांची जमीन गेली त्यांना देखील आश्वासन देणारं तुमचं पुनर्वसन योग्य पद्धतीनं केलं जाईल. पिचड साहेबांकडनं मोबदला मिळून देतलं आहे हे आश्वासन देणारं. आणि म्हणून आज आंबीत असो, शिरपुंज असो, बैलठण असो, घुटी असो, कोथळं असो, खरसुंडी असो, हे पळसुंडी असो, घोटकरवाडीचं धरण असो, सांगवीचं धरण असो, पाडोशीचं धरण असो, या एकदा तेरड्याचं धरण असो, वाकीचं धरण असो, टिटवीचं धरण असो, हे प्रकल्पाला पुनर्वसन आणि लोकांना काढलं. रामभाऊ म्हटला की मीना पांडेनं आदिवासी सेवक मी केलं. काही लोकांना राग आला, परंतु माझ्या दृष्टीनं पांडेच महत्त्वाचा होता की जिथं धरण झाले तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवून दिले, त्यांचं पुनर्वसन केलं, नोकरी पोरांना मिळवून दिली. हे काम सातत्यानं करणार कोण केलं आणि म्हणून केलं. त्याचं तितकंच नव्हे, त्या धरणातनं साहेबांनी आज झालेलं दिसतात. मग खडकीचा वाजोचं असो, मुळाचं बारबं हे करायचं, पाणी उचलायचं, हे असंख्य कामाचं मार्गदर्शन केलं. म्हणून त्या सडक असेल, विजेचे प्रश्न असतील आणि विजेचे प्रश्न अकोला तालुक्यात अकोल्याला सबस्टेशन फक्त अकोल्यात होतं. आज कोथुळला झालं, गिरगावला झालं, त्याच्यातून सगळ्या कोहड्याला सबस्टेशन झालं, गाडगरला हे सबस्टेशन केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की 120 KVचं फक्त अकोल्याला होतं. आपण चितळवेड्याचं विठला 120 KVचं सगळं दुसरं सबस्टेशन केलं. पांड्यानं त्याचा पाठपुरावा केला, मंजुरी आणली. त्याच्या वीज वितरण सोयीचं झालं
असे अनेक कामं केले. पाण्याएवढे कार्यक्रम, पिंपळगाव खांड धरण ते स्वतः जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना घेऊन मग मला नेलं. सीताराम पाटील देशमुख त्या उपाध्यक्ष होत्या जिल्हा परिषदेचा, आणि त्यांनी साईट केलं आणि साईट मोजणी झाली, त्याला मंजुरी, पाण्याची उपलब्धता, हे सगळं गोष्टी करून घेऊन आज पिंपळगाव खांड झालं. अकोले तालुक्यातल्या लोकांना पाण्याचा उपभोग घेता आला. हे काम करायचं. पिंपळगाव खांडला किती अडचणी पुनर्वसनाच्या होत्या हे पिंपळगाव खांडच्या लोकांना माहिती, परंतु त्या अडचणीत स्वतः जाऊन प्रांताशी बोलणं, कलेक्टरशी बोलणं, तहसीलदाराशी बोलणं, माझा उपयोग करून घेऊन पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले. हे काम केलं. निळवंड्याचं तर निळवंड्याचं हर भाऊसाहेबांनी सांगितलं की निळवंड्याचे पुनर्वसनाचे तोंडपाठ त्याला होतं की कोणते माणसं यायचे, कुठं काम, काय काम. आणि निळवंड्याला धरणाला जमिनी देत खालच्या लोकांनी दिले नाही, कोर्टात गेले. आणि निळवंडे कसे धरण होणार, निळवंडे धरण कोसळणार असा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला. पांडेशी चर्चा करताना सांगितलं की पांडेने की तुम्ही मंत्रिमंडळात आहात, आपल्याला सरकारी जमिनी उपलब्ध कुठं होतील, त्या सरकार उपलब्ध करून द्या. म्हणून मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांशी, विलासराव मुख्यमंत्री, अजितदादाशी बोलून आणि पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील या सगळ्या लोकांशी बोलून आपण सगळ्या तालुक्यात जवळजवळ निळवंड्याचं पुनर्वसन ह्या दोनच तालुक्यात सरकारी जमिनी उपलब्ध करून झाल्या मुळं मिळाल्या. त्या इतकंच न ते त्या ठाकर लोकांना जमिनी मिळाल्या. ते गाव कोणतरी भाऊसाहेब ते तिथं नेलं. त्या सरकारी इरिगेशनच्या जमिनी त्या लोकांना मिळवून दिल्या. असे अनेक प्रश्न सोडले. आणि शेवटी प्रश्न राहिला की काही लोकांना जमिनी अपुऱ्या राहिल्यात, जमिनी पुनर्वसन होत नाही. तर स्वेच्छा पुनर्वसन तर हे चर्चा झाली. मग मंत्रिमंडळापुढं मांडलं की धरणग्रस्तांना स्वतः जमिनी लागत नाही, रोख रक्कम द्या. रोख रक्कम द्यायला तरी पतंगराव कदम पुनर्वसन मंत्री होते, अजितदादा होते, मी होतो आणि बाळासाहेब थोरात होते. हे आमची मीटिंग झाली आणि सरकारी आकडेवारी साईडला सरकारी अधिकाऱ्यांवर सांगितलं की हे नियम आहे, इतकी रक्कम देऊ शकत नाही. तर मी म्हणलं रक्कम देऊ शकत नाही, धरण होणार नाही, तुमचं तुम्ही पहा. अजित पवारला सांगितलं पहा. तर अजित पवार म्हणले कोणाच्या बापाचे पैसे जातात, सरकारला पैसे द्यायला तयार आहोत. आणि म्हणून विशेष बाब निळवंड्यासाठी बाळासाहेब थोरातांनी आग्रह धरला आणि विशेष बाब करून या निळवंड्यासाठी पैसे दिले. अशा पुनर्वसनात आज आपण ज्या जागेत बसलो हे अकोले तालुक्याची किती मूल्यवान जमीन, त्याची किंमत होऊ शकत नाही. ह्या लोकांना राहण्यासाठी, त्यांच्या घरासाठी
हे बीजगणन केंद्र आपण दिलं. असं पुनर्वसनाची प्रश्न सोडवण्याचं काम केलं. म्हणून निळवंडे झालेलं त्याला मला निळवंडेचं उद्घाटन झाल्यानंतर एकदा पांडे भेटला. मी म्हटलं ते म्हणे निळवंडे झालं पण साहेब तुमचं नाव कुठंच नाही. मी म्हटलं अकोला तालुक्याच्या जनतेच्या निळवंडेच्या धरणाच्या मनात का प्रत्येक अकोला तालुक्याच्या जनतेच्या मनात माझं नाव बाळा पेपरवर फ्लेक्सवर नाव असलं नसलं तर चालेल. हे इतका तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता शैक्षणिक संस्थेत शिक्षण संस्थेत काम केलं. त्यानं खरेदी विक्री संघात मार्केट कमिटीत काम केलं. कारखान्यात असल्या संगमनेरच्या कारखान्याला मिनानत संचालक होतं संगमनेरला. म्हणून अकोल्याचा आगस्तीचा आणि संगमनेरचा कधीच वैर येऊ दिलं नाही. सरळ दोन्ही कारखान्यात चालू आहेत असं समन्वयाचा मार्ग त्यांनी दाखवला. आणि अकोला तालुक्याच्या जनता सामाजिक प्रश्नात हे सतत सहभाग होतो. एक दिवशी मी निळवंड्याच्या धरणावर गेलो. माझ्याबरोबर दशरथ सावंत होते. ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चर्चा करत असताना भंडारदऱ्याचं पाणी निळवंड्यात येतं आणि निळवंड्याच्या पाणी वरच्या लेवलवरनं अकोला तालुक्यात जाऊ शकतं. ही कल्पना मांडली. पांड्यानं त्याचा पाठपुरावा केला, मोजमाप केलं, रानात उडवली. यांनी आज डाव्या उजव्या बाजूला अकोला तालुक्यात कॅनल झालेली आहेत. हे वरच्या कॅनलला माझ्याकडे काही लोक आलेत. म्हणलं तर संगमनेरचे लोक आलेत म्हणले की अकोला तालुक्यातला वरच्या कॅनल उंचावरचे कॅनल घेतले, आमच्याकडे का नाही. मी अकोला तालुक्याला त्याग केला आहे धोरणासाठी. म्हणून त्याला विशेष लाभ करण्यासाठी हे अकोला तालुक्याला डावे उजवे कॅनल केले. आणि हे आज ज्या शेतकऱ्याला पाणी भेटतं, ज्या शेतकऱ्याची लिफ्ट चालू आहे, ज्याला निळवंड्याचं पाणी भेटलं दुष्काळी भागाला, हे कारणीभूत हे अनेक लोक असतात. पण त्याच्यातल्या प्रामुख्यानं पांडेसाहेब होतं काम होतं. आणि पांडेनं सगळं सामाजिक सामाजिक क्षेत्रात काम केलं. त्यांचे एक घटना घडली, राजानं सांगितलं, त्यांच्या चुकीचे शब्द त्यांच्या तोंडी गेले आणि त्याच्यावर दुःख त्याला दुःख त्यांना झालं. आणि आयुष्यभर ज्यांनी समाजासाठी काम केलं त्या माणसाकडनं थोडी चूक झाली, परंतु त्यांचं काम अतिशय मोठं काम अकोला तालुक्यातलं आहे. आणि अकोला तालुक्यातल्या विकासाचं काम जी दिशा दिसते ते विकासाचे काम करण्याची ते प्रत्येक किती गोष्ट सांगू त्या आढळ्याचं पाणी आढळ्याचं भरून बेताक्यातला पाणी आणि आम्ही जंगल तोडवलं. ते काम त्याच्यात अर्धवट राहिलं. परंतु हे काम पूर्ण झालं तर आढळ्यातलं पाणी वाढेल
हे दृष्टिकोन ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता अशा पांडे साहेबांना दूरदृष्टी होती, अभ्यास होता आणि सतत सार्वजनिक जीवनात लोकांना सामोरा केला आणि राजकीय विषयी नाही, परंतु विकासाचा विषय ठेवून त्याने फार सखोल अभ्यास होता आणि सतत कुठेही अधिकाऱ्यांकडनं पाठपुरावा करून काम कसं करून घ्यावं हे हातखंड त्या माणसाचं होतं. माझ्या आयुष्यात अतिशय समर्थ साथ देणारा कार्यकर्ता होता. दुर्दैवानं आज ती पोकळी निर्माण झालेली आहे, परंतु आपल्याला मीनानाथ पांडेचं स्मरण काय राहो की कायम राहणार आहे की ज्या ज्या गावात ते गेले तिथली कामं सोडवलीत, प्रश्न सोडवले, ते माणसं कधी विसरणार नाहीत आणि त्यांना जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर आघात झाला आहे. त्या कुटुंबाला सावरण्याचे सामर्थ्य परमेश्वरानं देव आणि मीनानाथ पांडेचे काय अकोला तालुक्याच्या कायम स्मरणात शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सहकार क्षेत्रात विकासाच्या कामात पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा विजेचा प्रश्न, कसा सगळे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता परमेश्वराला आज आपल्याला नेलं. त्यांचा आदर्श पुढील जीवनात सगळ्यांनी व्हावं अशीच परमेश्वराच्या विनंती करतो. माझ्या तर कुटुंबाचा एक घटक गेला एवढं दुःख आहे झाले की मीनानाथ पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या अकोला तालुक्याच्या विकासाला साथ देणारा कार्यकर्ता आज आपल्यातनं गेला, ती गुणी काय राहील हीच श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुंभेफळ गावचे नेते तथा या अकोले तालुक्यातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे मीनानाथ सखारामजी पांडे साहेब यांचं 15 तारखेला दुःखद निधनाची बातमी कळाली आणि बातमी कळाल्यानंतर खरोखरच घरातील आमच्या एक व्यक्ती गेला की काय अशी मनामध्ये भावना देखील या ठिकाणी तयार झाली. सगळ्यांच्याच मनोगतामध्ये या ठिकाणी आलं की खरोखरच पांडे साहेब या ठिकाणी काम करत असताना वंदनीय पिचड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्यातील विकास कामं होत असताना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शैक्षणिक सुविधा या सर्वांमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांच्या साहेबांच्या बरोबरीने सातत्याने या ठिकाणी माननीय पांडे साहेबांनी त्यांनी साथ दिली. आणि कधी राजे म्हणतात तशी खरी गोष्ट आहे की एखादा व्यक्ती काम करत असताना त्यातील ज्या काही बारकावे असतील किंवा त्याच्यातल्या माहिती असतील या वेळोवेळी जर माहिती या ठिकाणी योग्य माणसांपर्यंत पोहोचल्या तर ते योग्य निर्णय घेण्याकरता निश्चितपणाने त्या निर्णय घेणाऱ्या माणसाला देखील या ठिकाणी योग्य निर्णय घेऊ शकतो, ही या ठिकाणी परंपरा आहे. पांडे साहेबांच्या बद्दल बोलत असताना जरूर सांगितलं पाहिजे का ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो आणि एक 8वीला असेल कदाचित, तर 8वीला असताना या ठिकाणी साहेबांच्या बरोबर लग्न आहे म्हणून आम्ही सहज गाडीमध्ये बसलो आणि लग्नाला निघालो. लग्न होतं शिर्डीला आणि शिर्डीला लग्नाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही पाहतोय की दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर एक संध्याकाळचं लग्न साधारणपणे एक असेल तर ते संध्याकाळचं लग्न आम्ही शिर्डीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला पांडे साहेबांचं ते लग्न होतं आणि त्या लग्नाला आम्ही या ठिकाणी सहभागी झालो. सहभागी झाल्यानंतर तिथून येत असताना साहेबांनी सहज विचारणा केली, अरे मीनानाथ, आता तुम्ही
नवरदेव नवरी कशात येणार आहे? तर ते म्हणे साहेब आम्ही ट्रकमध्येच येणार आहे वराडा बरोबर. नाही नाही म्हणे माझी गाडी पाठवतो. आणि आम्हाला या ठिकाणी गाडी राजूरला सोडली. आणि त्यावेळेस आमचे साहेबांचे ड्रायव्हर माननीय हांडे काका या ठिकाणी होते. तर त्यांना तडाख त्या ठिकाणी पाठवलं आणि त्या गाडीमधून नववधू आणि नवरदेव या दोघांना घेऊन आणले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या माग खऱ्या अर्थाने एक अतिशय जवळचं नातेवाईक म्हणलं तरी चालेल, परंतु असं नातं असणारे मीनानाथ पांडे साहेब या ठिकाणी आपल्यातून गेलेत. जात असताना अनेक आठवणी आहेत, रस्त्यांच्या असतील, कारण की विकासाच्या बद्दल बोलत असताना प्रत्येक गोष्टीचं निळवंडे धरणाबद्दल भाऊसाहेबांनी सांगितलं असेल. त्याचबरोबर या ठिकाणी पिंपळगाव खांडची मंडळी आलेली आहेत. पिंपळगाव खांडचं विशेषतः तर मी आमदार झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न होते, तर त्या संदर्भामध्ये सातत्याने 2014 ते 2016-17 पर्यंत ज्या बैठका झाल्या त्या बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या असतील, काही प्रांत कार्यालयात घेतल्या असतील, काही कलेक्टर कार्यालयात घेतल्या असतील. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पांडे साहेबांचा, मी जरी नवीन आमदार होतो परंतु त्यांचा कामाचा जो काही अनुभव होता, हा अनुभव निश्चितपणाने या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी उपयोगी आला. त्याचबरोबर या ठिकाणी सांगायचं वाटतं की पांडे साहेबांना देखील खऱ्या अर्थाने ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांनी रस दाखवला असेल, मग या ठिकाणी मार्केट कमिटी असू द्या, खरेदी विक्री संघ असू द्या, दूध संघ असू द्या, कारखाना असू द्या, इतरही संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना योग्य त्या पद्धतीची संधी भेटत आली. आणि त्याचबरोबर साहेबांनी देखील एक गोष्ट हिटली का या माणसांनी देखील अनेक वर्ष गोरगरीब आदिवासी माणसांचे प्रश्न सोडवलेले आहेत. मग त्या ठिकाणी धरणग्रस्तांचे प्रश्न असू द्या, रस्त्यांचे प्रश्न असू द्या, शैक्षणिक शाळा सुरू करत असताना तिथे येणाऱ्या अडीअडचणी असू द्या, हे सर्व प्रश्न मार्गी लावत असताना ज्या आदिवासी बांधवांकरता त्यांची खऱ्या अर्थाने त्यांची या ठिकाणी आयुष्याचे काही क्षण त्यांनी या माणसांकरता खर्च केलेले होते, त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर देण्याच्या दृष्टिकोनातून, उत्तराई होण्याच्या दृष्टिकोनातून वंदनीय पिचड साहेबांनी देखील त्यांना या ठिकाणी आदिवासी सेवक पुरस्कार पदवी या ठिकाणी प्राप्त करून दिली. या पदवीच्या निमित्ताने मगाशी आमच्या माजी सभापतींनी सांगितले असेल, थोडीफार काही लोकांमध्ये कुजबूज झाली असेल, परंतु ज्या लोकांमध्ये खऱ्या अर्थाने ज्या माणसांना या कळलं का पांडे साहेबांनी आपल्या कामासाठी उपयोग आलेले होते, त्या पांडे साहेबांना या ठिकाणी आदिवासी सेवक पुरस्कार भेटलेला आहे. त्या माणसांनी खरोखर या ठिकाणी मनापासून देखील आभार व्यक्त केलेला आपल्याला पाहायला भेटत असेल. आज पांडे साहेबांच्या जाण्याने खरोखरच एक घरातील एक व्यक्ती गेल्यासारखं या ठिकाणी जाणवतंय. अचानकपणे एक्झिट झाली, राजे म्हणतात तसे खरोखर कल्पनाही वाटत नव्हती की म्हणजे हार्डली एक 8-15 दिवस अगोदर राजे म्हणतात तशी चर्चा झाली. आरोट्यांच्या लग्नामध्ये जात असताना, राजीनामे बरोबर जात असताना त्या दिवशी ती एक बैठक झाली आणि नेमकं साहेबांचं आपलं हाताचं फ्रॅक्चर होतं, त्याच्यामुळे आपण म्हटलं की साहेबांचे बरं होत्या लगेच आपण बैठक करूया म्हणून असं इथपर्यंत चर्चा झाल्या. आणि त्याच्यानंतर एका लग्नात देखील पांडे साहेबांची भेट झाली. परंतु गेले महिनाभरापूर्वीच मी आणि गिरिजा जाधव साहेब आम्ही या ठिकाणी एका लग्नाच्या निमित्ताने साई मंगल कार्यालयातून बाहेर पडत असताना पांडे साहेबांची भेट झाली आणि सहजपणे म्हटलं तब्येत फार बारीक झाली, नेमकं काय कळलं ना. पण अचानकपणे आज 15 तारखेला अशी दुःखद बातमी कळाल्यानंतर त्यांना जो काही झालेला त्रास आणि या त्रासाचं, आजाराचं निदान हे उशिराने झाल्यामुळं खऱ्या अर्थाने आज पांडे साहेब आपल्या हयात नाहीत, आपल्यामध्ये नाहीत, ही दुःखाची बाब या ठिकाणी जाणवते. नक्कीच पांडे साहेबांच्या या जाण्याने अकोला तालुक्यातील गोरगरीब माणसांचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, या ठिकाणी जे काही अजून आपण म्हणतो का ज्यांच्या आयुष्यामध्ये पांडे साहेबांच्या निमित्ताने उपयोगी आलेले पांडे साहेब प्रत्येक माणसाला सदैव आठवणीत राहतील. आणि एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला नेता की ज्याला खरोखरच मगाशी सीताराम बाबा भांगरे यांनी सांगितलं तसं नवीन पिढीमध्ये कार्यकर्ते तयार होत असताना अल्पच वेळात या ठिकाणी काहीतरी कोणतरी येतं, काहीतरी मागतं आणि प्रत्येकाला वाटतं का मी एखाद्या आपल्या उच्च एखाद्या जी काय आपली दूध संघाची शाखा असू द्या किंवा कारखान्याची असू द्या अशा ठिकाणी पटकन जावं अशी अपेक्षा देखील असते. परंतु त्याचबरोबर जुन्या पिढीतील एक खऱ्या अर्थाने एक समजदार आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांचे प्रश्न समजून घेऊन आणि ते विचार करून साहेबांपर्यंत नेऊन सांगणे. कारण की मी माझा अनुभव सांगितल्यानंतर खरोखरच म्हटलं तसं घरातल्या याच्याकरता म्हणतो का राजूरला ज्या वेळेस पिचड साहेब मंत्रिपदावर जर असले तर सकाळी सातत्याने पांडे साहेबांचं त्या ठिकाणी आगमन येणं व्हायचं. आल्यानंतर तालुक्यातील प्रश्न असतील, काही मुंबईचे प्रश्न असतील, त्याची चर्चा असायची.
किंबहुना मुंबईला देखील आले तर मुंबईला बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपण पाहत असाल का जे जे बंगले भेटले असतील तिथं हक्काने घरच्यासारखे पांडेसाहेब या ठिकाणी येऊन राहिले आणि त्यांनी या तालुक्यातील प्रश्न मार्गी लावण्याकमी निश्चितपणाने एक मोठं योगदान या तालुक्यावरती राहिलेलं आपल्याला निश्चितपणाने पाहायला भेटतंय। त्यांच्या या जाण्याने खरोखरच एक सर्वांवरती अकोले तालुक्यावरती दुःखाची शोककळा पसरली आहे। त्यांच्या या त्यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि अमृतसागर दूध संघाच्या वतीने या ठिकाणी पांडे साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। पांडे साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक छोटीशी आयोजित केलेली सभा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले माननीय पिचड साहेब, वैभव भाऊ, रावसाहेब अगचौरे, दातीर साहेब, सीतारामबुवा आणि पांडे साहेबांवर प्रेम करणारे सर्वच या तालुक्यातील जनता। खरं तर अतिशय अचानकपणे पांडे साहेबांची एक्झिट आपल्यातनं झाली। 2-3 दिवस अगोदर आम्ही संध्याकाळी जेवायला बरोबर होतो। थोडंसं त्यांना तेव्हा त्रास होत होता आणि एक अवलिया माणूस, त्यांचं वर्णन पाण्याच्या संदर्भामध्ये किंवा धरणाच्या साईट किंवा प्रशासकीय कामामध्ये पांडे साहेबांनी काय काय केलं हे प्रत्येकाला माहीत आहे। परंतु एक सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस। साहेबांचं आमचं कायम थोडंसं तुमचं माझं चालायचं, तरीसुद्धा अशोकराव भांगरे असतील, मी असेल, पांडे साहेब सोडून का होईना आम्हाला चला आपल्याला तुमच्या गाडीत येत नाही, संगमनेरला मी पाठीमागून येतो पण येतो, अशी मैत्री जपलेला माणूस। अतिशय चांगल्या प्रमाणानं आयुष्य जगला, प्रामाणिकपणाने आयुष्य जगला। मुलंसुद्धा चांगली शिकवली, मुलगी IIM झाली, मुलगा प्राध्यापक झाला, कुटुंब व्यवस्थित। पांडे साहेबांना कोणी चोर म्हणून या तालुक्यामध्ये अजून कधी म्हटलं नाही। इतका प्रामाणिक माणूस। आयुष्यातली 50 वर्ष समाजासाठी घालताना कधीही चुकला नाही। परंतु दुर्दैवानं OBCच्या एका सभेमध्ये चुकून एक शब्द त्यांच्या तोंडून गेला आणि त्याचं टार्गेट, त्याचं भांडवल काही खंडणी वादारांनी केलं आणि पांडे साहेबांना एवढं बदनाम करायचं काम केलं। त्या दिवसापासून पांडे साहेब पूर्ण खचून गेले। त्या दिवसापासून त्याला या तालुक्यात मैत्रीसुद्धा राहिली नाही। त्या 5-6 महिन्यामध्ये फक्त मीच त्यांचा मित्र होतो। त्याला इतकी खंत होती की मी चुकलो, साहेबांना सोडलं। 8-10 दिवसापूर्वीच भाऊंना मी एका लग्नाला गेलो होतो। भाऊंना तेव्हाच मी सांगितलं की पांडे साहेब एक महिनाभर माझ्या पाठीमागे लागलेत की मला साहेबांकडे घेऊन चला, मी चुकलोय, मला साहेबांबरोबर काम करायचं आहे, मला भाऊंबरोबर काम करायचं आहे। 8-10 दिवसापूर्वीच भाऊंची आमची चर्चा झाली। भाऊ म्हटले जाऊ आपण बोलू, चर्चा करू, साहेबांशी बोलू। आणि दुर्दैवानं अशा पद्धतीनं पांडे साहेब आपल्यातून निघून गेले। खरं म्हणजे साहेबांचा त्या काळातला प्रशासकीय फार मोठा आधार हा पांडे साहेब होते। रोजच्या प्रमाणे परवा दिवशी मी त्यांना फोन केला की हेमंतरावांचे वडील वारलेत, त्यांना कळालं का नाही बाबा अंत्यविधीला जायचं म्हणून मी फोन लावला तर फोन त्यांच्या मुलींनी हॉस्पिटलला उचलला आणि आदल्या दिवशीच त्यांनी दुःखद बातमी मला सांगितली की आता फक्त व्हेंटिलेटरवर आहे, घरी कधी आणायचं एवढंच आमचं चाललंय। म्हणजे अशा पद्धतीने अचानक आदल्या दिवशी जो माणूस आपल्याबरोबर आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याबरोबर राहत नाही। आणि पांडे साहेबांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं चांगले मित्र आम्ही चांगल्या मित्राला मुकलो, तालुका एका चांगल्या प्रशासकीय कार्यकर्त्याला मुकला आणि 50 वर्ष समाजामध्ये त्याची एकच खंत होती, मी राजकारणात आणि समाजकारणामध्ये कधी जातीवाद केला नाही, पण जाताना मला एक तो डाग माझ्या जिवारी लागला आणि त्यात ते खचून गेले। दुर्दैवानं म्हणजे मनाला लावून घेणारा माणूस होता आणि एवढं त्यांनी मनाला लावून घेतलं की शेवटी त्यांची एक्झिट झाली आणि ही या तालुक्याला भरून न येणारी पोकळी आहे। तर खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये मतभेद होतात, पण पिचड साहेबांचा उजवा हात कोण असेल ते गेली 50 वर्ष पांडे साहेबच होते आणि आता पुन्हा त्यांना पिचड साहेबांबरोबर काम करायचं होतं, तर निसर्गाने त्यांना ती संधी दिली नाही। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी भारतीय जनता पक्ष आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझी 2 शब्द। गेल्या 15 एप्रिल रोजी आपल्या अकोले तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव असं काम पिचड साहेबांच्या मदतीनं अकोले तालुक्यामध्ये 25-30 वर्षे केलं असे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय मीनानाथजी पांडे साहेब यांचं 15 एप्रिलला जे
प्रदीर्घ आजारानं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानं अकोले तालुक्यातील सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच मंडळींना एक दुःखद असा धक्का बसला. त्यांच्या निधनाच्या निमित्तानं अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे नेते आणि माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब, त्याचप्रमाणे अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवरावजी पिचड यांचे नेतृत्वाखाली अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पांडे साहेबांची राजकीय, सामाजिक सुरुवात तशा अर्थानं अकोले तालुक्यामध्ये आदरणीय पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. गेली 30-40 वर्ष काम करीत असताना एका विशिष्ट मागासवर्गीय समाजात जन्मलेले जरी पांडे साहेब असले तरी परंतु साहेबांच्या संस्कारानं ते सर्व समाजाच्या लोकांचे नेते म्हणून या तालुक्यामध्ये कायम वावरले. या तालुक्यातले अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पांडे साहेबांनी काम केलं. त्यामध्ये प्रामुख्याने पाणी प्रश्नावर पांडे साहेब अतिशय हुशार आणि मुत्सद्दी होती. प्रत्येक वेळी साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जी जलक्रांती झाली, जी धरणं बांधली गेली, त्यामध्ये त्या धरणांच्या जागा सुचवणे असो किंवा बाकीच्या कुठल्याही प्रशासकीय गोष्टी असो, यामध्ये पांडे साहेबांचं नेहमीच मोलाचं असं मार्गदर्शन राहिलं. ते आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी गेली 30-40 वर्षे या ठिकाणी आम्ही अनुभवलं. मधल्या काही कालावधीमध्ये जरी पांडे साहेब शरीरानं आमच्यापासून, साहेबांपासून थोडेसे दूरही गेले होते, परंतु मनभेद मात्र त्यांच्यात आणि आमच्यात कधी दिसले नाहीत. संपूर्ण राजकीय आयुष्यामध्ये एक चांगला वक्ता म्हणून, त्याचप्रमाणे एक हुशार मुत्सद्दी राजकारणी म्हणून पांडे साहेबांनी या अकोले तालुक्यामध्ये आपली ओळख निर्माण केली. थोडासा वयोमानानं थोडासा अपवाद वगळता माझ्या मते पांडे साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये कधी कुठलंही वादळ आमच्या तरी पाहण्यामध्ये आलं नाही. असा लोकभिमुख नेता, सर्वांना हवा असा वाटणारा हा नेता आपल्या सर्वांतून 15 तारखेला या ठिकाणाहून आपल्यातून गेलेत. आपल्या सर्वांना निश्चितच दुःख आहे. मी भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं पांडे साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि कैलासवासी दीनानाथजी पांडे साहेब यांना आपल्या कार्यालयात, पक्ष कार्यालयात श्रद्धांजलीसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पिचड साहेब, आदरणीय वैभव भाऊ, उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते, तालुक्यातून आलेले सर्व कार्यकर्ते, खरं तर आपण सर्वजण दुःखांकित आहोत. आपल्यातून जाऊन पांडे साहेब 15 तारखेला गेले. कैलासवासी खरं तर ते जातील, ते आजारी होते असं मुळात कधी कोणाला माहीतच नव्हतं. त्यांनी त्यांचं ते आजारपणे सुद्धा कळवून नाही दिलं. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजासाठी कार्यरत राहिले, अनेक प्रश्नांवर ते बोलत राहिले. आणि माझ्या बाबतीत जर पांडे साहेबांचा अनुभव सांगायचा झाला, मी पाहिलेले पांडे साहेब, आमचे निळवंड्याचे पुनर्वसनाचे प्रश्न असायचे, त्या प्रत्येक प्रश्नामध्ये पांडे साहेबांचा हिरारीनं भाग असायचा. पिचड साहेब त्यांना सांगायचे आणि त्या पद्धतीने ते रात्रंदिवस पळायचे. प्रत्येक आमच्या धरणग्रस्ताचा, प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न पांडे साहेबांना माहीत असं. म्हणजे एखाद्या धरणग्रस्ताचं नाव सांगायचं आणि त्याचा प्रश्न काय आहे हा त्या धरणग्रस्ताला सांगता येणार नाही, परंतु ते पांडे साहेब मीटिंगमध्ये सांगायचे. म्हणजे इतका सूक्ष्म अभ्यास. व्यक्तिगत लोकांच्या खूप सुखदुःखात ते राहिले, परंतु प्रशासनात सुद्धा त्यांचा हात एकदम हातखंडा होता. प्रत्येक प्रशासकीय कामात मध्ये त्यांना कायदेशीर अनुभव होता, कायदेशीर ज्ञान होतं. कुठलं काम कसं करायचं, कोणत्या पद्धतीनं बसवायचं, एखादं काम कायदेशीर अडचणीत येत असेल तर त्याला मार्गही कसा काढायचा तेही त्यांना खूप खुबीनं माहीत होतं. त्यांनी सहकारात काम केलं, प्रशासकीय सेवेत काम जरी नाही केलं तर पण अनुभव मोठा होता. कामाच्या अडचणीत मार्ग काढताना साहेबांना ते सांगायचे. एखादा प्रश्न असा अडचणीचा आहे, साहेबसुद्धा समजून घ्यायचे आणि खरोखर पांडे साहेब म्हणतात ते एकदम बरोबर आहे. म्हणजे पांडे साहेबांची इतकी कला खास होती. संगमनेरला थोरात साहेब आणि अकोल्याला पिचड साहेब, म्हणजे हे दोघांनी मान्यवर मंडळींचे ते प्रमुख होते. त्यांनी सांगितलेलं शब्द थोरात साहेब ऐकत होते, पिचड साहेब सुद्धा त्यांचा शब्द ऐकत होते.
आणि दोन्ही नेते मंडळींकडून एखादं काम जर करून घ्यायचं असेल तर दोन्ही नेते मंडळींचं एकमत कसं करायचं आणि त्यापेक्षा त्यांचा मार्ग कसा काढायचा हे मी अतिशय जवळून पाहिलं. ती कला पांडे साहेबांक होती. असे पांडे साहेब वेगवेगळ्या पैलूतून सांगायचे ठरले तर या ठिकाणी वेळ कमी पडल, परंतु खरोखर आपल्या तालुक्याचं अतिशय मोठं नुकसान झालंय. इतका मुत्सद्दी, अनुभवी आणि हुशार माणूस. राजकीय मतभेद काही किरकोळ कोणाशी असू शकतात, परंतु त्यांनी व्यक्तिगत ते कधी त्या पातळीवर नेले नाही. म्हणजे आमचा सुरुवातीचा काळ जरी झाला सांगायचा तर आम्ही वेगळ्या विचारात आहोत, परंतु जेव्हा आमच्या धरणग्रस्तांचे प्रश्न राहायचे तेव्हा साहेबांशी ते चर्चा करायचे. आम्हाला सुद्धा सांगायचे की भाऊसाहेब आमका प्रश्न आहे तसा कसा कराय, काय म्हणणं आहे तुझं, त्याचा काय प्रश्न करता येईल. म्हणजे कधीच व्यक्तिगत द्वेष या माणसाने ठेवला नाही, वैर कधी कोणाशी ठेवलं नाही. प्रत्येकाशी हसून खेळून राहिले, प्रत्येकाच्या सुखदुःखात राहिले. असे आपले सर्वांचे लाडके पांडे साहेब आपल्यातून जे गेलेत त्यांना मी माझे कुटुंब, आमचं संपूर्ण नळवंडे गाव, नळवंडे धरणग्रस्तांच्या वतीने, अकोला तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक सन्मित्र स्वर्गीय पांडे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय पितळ साहेब, त्याचबरोबर या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय भाऊ, त्याचबरोबर पक्षाचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि उपस्थित बंधूंनो, खऱ्या अर्थानं पांडे साहेबांना आम्ही माझा राजकीय जीवनात आणि त्यांचा जवळजवळ प्रवास संगतचाच. ते युथ फेडरेशनचे अध्यक्ष असताना मी कम्युनिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला. कुंभेफळ गावचे सरपंच म्हणून त्यांनी कॉलेज जीवनामध्ये सरपंच पद भूषवलेलं. लहानपणापासून राजकारणाची आणि समाजकारणाची आवड. आणि त्याचबरोबर 1980ला ज्यावेळेस पितळ साहेब विधानसभेत निवडून आले त्यानंतर त्यांना पक्षाबद्दल, डाव्या विचाराबद्दल आदर होता, पण पितळ साहेबाबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम त्या माणसाला होता. स्वर्गीय इंदिरा गांधींनी राष्ट्रीय बँकेचं राष्ट्रीयकरण आणि सामान्य माणसाचे जे डाव्या विचाराचे लोक आहे, जी भूमिका जर इंदिरा गांधी देश चालवणार असतील आणि पितळ साहेब जर त्यांचा पुरस्कार करणार असेल तर आपण त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे, ही भूमिका घेऊन त्यांनी 80 नंतर आदरणीय पितळ साहेबांनी या अकोले तालुक्यामध्ये ही परिवर्तनाची चळवळ झाली. या अकोले तालुक्याची ओळख महाराष्ट्राला नव्हती, ती ओळख करून देण्यासाठी अहोरात्र जे आदरणीय पितळ साहेबांनी सातत्यानं रात्रंदिवस उभे राहून कष्ट केले, त्यामध्ये पांडे साहेबांचे योगदान असेल. त्यामध्ये पाणी प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, रस्ते असेल, आरोग्याची सुविधा असेल, शैक्षणिक सुविधा देण्याच्या दृष्टीनं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही करावं लागेल त्या पाठीमागं आदरणीय पितळ साहेबांच्या पाठीमागं सातत्यानं उभं राहून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले, अशा ह्या विभूतीला व्यक्तीच्या माझ्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. धन्यवाद. पांडे साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो, आदरणीय साहेब, भाऊ, मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे साधारण त्यांच्या माझ्या वयामध्ये 2-3 वर्षाचा फरक असेल. त्यांचा लहाना बंधू नवनाथ आणि मी एका वर्गामध्ये शाळेमध्ये शिकत होतो. त्यामुळं कुंभेफळ आणि मनोहरपूर दोन्ही गावांना हायस्कूल हे सुगाव असायचं आणि शाळा ही सुगाव असायची. कुटुंबाशी अनेक वेळा संबंध आला. अतिशय चांगला असा कार्यकर्ता मगाशी काकांनी सांगितलं. परंतु या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये साहेबांबरोबर त्याचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे साहेबांबरोबर त्यांचं फुलत गेलं. अतिशय अभ्यासू कार्यकर्ता हा साहेबांनी तयार केला. कोणताही प्रश्न असो, तो छोटा प्रश्न असो किंवा कसाही असो, साहेब पूर्वीच्या काळी येणारं निवेदन, असणारी मागणी आणि ह्या मागणीचा विचार वाचून आणि समजून
कार्यकर्ते करून घेत होते आणि त्यावेळेस साहेबसुद्धा कार्यकर्त्यांना सांगत होते की तो प्रश्न तुम्ही पहिल्यांदा अभ्यासा आणि त्या प्रश्नाचं काय करायचं, कशा पद्धतीनं न्यायचं, त्याचं जनआंदोलन कसं तयार करायचं, जनसामान्य माणसामध्ये तो प्रश्न कसा रुजवायचा, आणि ह्या सगळ्या गोष्टी पांडे साहेबांकडून म्हणजे साहेबांनी शिकवल्यामुळं पांडे साहेब एवढे तरबेज झाले होते की प्रशासकीय जीवनामध्ये कोणताही प्रश्न असो की ते मार्मिक पद्धतीनं सांगायचे आणि साहेबांना म्हणायचे शेवटच्या क्षणी याचं उत्तर काढा. आज जे निळवंड्याचं धरण असेल, पुनर्वसन असेल किंवा आपली पाटपाण्याची चळवळ असेल की ज्या वेळेस या तालुक्यामध्ये पाटपाण्यासाठी जनआंदोलनं उभी राहिली, ही आंदोलनं सुद्धा साहेबांनी हिरिरीनं कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे याचं व्यवस्थितपणे नियोजन हे कार्यकर्त्यांकडून करून घ्यायचे. अशा पद्धतीनं साहेबांनी तयार केलेला एक चांगला कार्यकर्ता काल म्हणजे ज्या दिवशी निधनाची वार्ता समजली, खऱ्या अर्थानं असं वाटायला लागलं की प्रश्नांचा अभ्यास करणारी कार्यकर्ते एक काळाच्या पडद्याआड झाली आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती पाहून त्या विषयावर बोलणारी कार्यकर्ते प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाले. आज आपण या ठिकाणी सगळेजण पाहतो की पांडे साहेबांना कुंभेफळ गावचा जो चेहरा मोहरा असेल तो बदलवण्याचं काम असेल, त्यानंतर जी लिफ्ट इरिगेशन योजना प्रत्येक शेतामध्ये पाणी आणि त्यासाठी मिळणाऱ्या परवानग्या याच्यामध्ये सुद्धा पांडे साहेबांनी प्रचंड प्रमाणात काम केलं. हे परवानग्या सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाशिवाय मिळाल्या नाही. साहेब सांगायचे, प्रत्येक कार्यकर्त्याला जवळ घेऊन सांगायचे, तसे पांडे साहेबांना सुद्धा सांगायचे. परंतु पांडे साहेब त्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचे तयार झाले. नंतर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साधारण दूध क्रांती जेव्हा झाली, या ठिकाणचा जो प्रत्येक गावामध्ये दूध संस्था स्थापन करून दुधाचं संकलन करून दूध उद्योगाला प्रोत्साहन देऊन याच्यामध्ये सुद्धा पांडे साहेबांनी हिरिरीनं भाग घेतला. मी पांडे साहेबांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विनम्र अशा पद्धतीचं अभिवादन करतो. जय श्रीराम. आणि वंदनीय पिचड साहेब, वैभव भाऊ, पक्षाचे अध्यक्ष भांगरे साहेब, गिरिजाजी भाऊ जाधव, संघाचे उपाध्यक्ष वागचौरे साहेब, उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थानं पांडे साहेबाचं जे आत्ता माझ्यासमोर ज्यांनी कौतुक केलं, तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं पांडे साहेबांनी आणि पिचड साहेबांनी कारखान्याची निर्मिती केली आणि लामटे गुरुजी आणि पांडे साहेबांच्या बंगल्यावरती बसले आणि लामटे गुरुजी म्हणायला लागलं की साहेब, आता तुम्ही 11 महिन्यामध्ये कारखान्याची निर्मिती केली, परंतु आता टोलार खिंड कुठली पाहिजे. परंतु साहेबांनी लामटे गुरुजींना उत्तर दिला की गुरुजी, मी 11 महिन्यामध्ये कारखाना केला, मला मुळा नदी 12 महिने झाली पाहिजे असं तुम्ही काम सांगा. त्यावेळेला पांडे साहेब, लामटे गुरुजी आणि पिचड साहेब ज्या ज्या ठिकाणी साईट होत्या त्या साईटीवरती स्वतः पिचड साहेब, पांडे साहेब जायचे आणि त्याची चौकशी करून त्या ठिकाणी बरोबर आहे का चुकीचं आहे अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना पिचड साहेबांनी सांगून त्यांना पुढं मार्गदर्शन केलं. आणि म्हणून मित्रांनो, आज पांडे साहेबाची जे गोष्ट सांगायची, पिचड साहेबांनी त्यांना आदिवासी सेवक म्हणून पुरस्कार दिलं. आमची मंडळी नाराज झाली की तो आदिवासी आहे का आणि त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार का दिले. पण पांडे साहेबांनी आणि लामटे गुरुजींनी
जे बुडीत शेतकरी होते, मग त्यांची आंब्याची झाडं असतील, केळीची झाडं असतील, अशा शेतकऱ्यांना लाभ कसा मिळेल, त्यांची उन्नती कशी होईल, त्याची बुडालेले शेतकरी त्यांच्या पायावर उभे कसे राहतील, असं पांडे साहेबाचं खऱ्या अर्थानं सर्वांसाठी चांगलं धोरण होतं. तर खरंच अतिशय दुःख झालेलं आहे. मीनानाथजी पांडे हा कुशल असा मार्गदर्शक होत. मी आरेकार्य या अर्थानं करतोय की आम्ही सहअध्यायी, आमच्या अगोदरच्या बॅचचे ते 74चे आणि आमची बॅच 75ची. त्यावेळेला हे कॉलेज नुकतंच सुरू झालं होतं 74ला. आम्ही शेवटपर्यंत एकमेकाला आरेकार्यच करायचो. मी कधी कधी म्हणायचो पांडे साहेब, ते म्हणायचे अरे नको शेबी, मला आपण खाजगी असताना आपण एकमेकाला आरेकार्यच करू. या माणसानं साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं केली. विशेषतः साहेब आदिवासी विकास खात्याचे मंत्री असताना 84 साली अनेक आपल्या तालुक्यातल्या अनेक BEd झालेल्या लोकांना नोकरीला लावलं. आणि मी आदिवासी विकासमध्येच सेवेत होतो. एखाद्या शाळेवर गेल्यानंतर त्यावेळेला अशी पद्धत होती आमच्याकडे की सुट्टीच्या दिवशी एकमेकांच्या शाळेवर जायचं. तिथं गेलो, विचारलं कधी लागला रे बाबा कुणी, तर नेमकं ते सांगायचे की मला पांडे साहेबांनी लावलं. म्हणजे अनेकांचे कुटुंबही त्या माणसानं उभे केले. पाण्याबद्दल तर त्यांचा अभ्यास गाढाच होता, ते मान्यच करावं लागेल. कारण साहेबांनी जी जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती सर्व त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अधिकाऱ्यांना कसं समजून सांगायचं, कोणती साईड कशी आहे हे कसं पटवून द्यायचं, या बाबतीत त्यांचा हातखंड होता. त्यांच्या निधनाची बातमी व्हॉट्सअपवर आल्यानंतर मला धक्का बसला. अरे एवढा उमदा माणूस, आणि आम्ही तसे समवयस्कच ना, वर्ष दीड वर्षाचा फरक असेल त्यांच्यात आणि माझ्यात. परंतु या माणसाच्या जाण्यानं निश्चितच राजकीय क्षेत्रामध्ये हानी झालेली आहे. भले ते कोणत्याही विचाराशी असो, परंतु एक अभ्यासू माणूस गेल्यानं निश्चितच हानी झालेले. त्यांच्या जाण्यानं जे त्या परिवारावर आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींचं जे नुकसान झाले त्याबद्दल माझे सर्व मित्र, तालुक्याचे भाग्य विधाते मान्य पिचड साहेब, युवकांचे आशास्थान आमचे आधारस्तंभ वैभव भाऊ, परत इथं सर्वांनी पांडे साहेबांच्या कार्याविषयी जी आम्हाला जी माहिती नव्हती ते साहेबांनी सर्व गुण आत्ता जे सांगितले आम्हाला सुद्धा ते एवढे ज्ञात नव्हते. तर आम्हाला ज्ञात करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जेवढे शिवाजीराजे असतील, सीताराम बाबा असतील, ज्यांनी यांच्या आठवणी जागृत केल्या, मी सर्वांच्या वतीने आणि भारतीय जनता